कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन। नागपुरातील संविधान चौकात आंदोलन होणार आहे। नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रकरणांशी कॉक्रोच जनता पार्टीचं आज आंदोलन आहे। अभिजित देपकेंसह आंदोलनाच्या आयोजकांना पोलिसांनी नोटीस पाठवली। आंदोलनादरम्यान शांतता ठेवावी, आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट जोडलेले आहेत। गजानन, कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन आहे, कशी तयारी, काय सांगाल? नक्कीच काल अभिजित दिपके यांच्यावर जो हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर अभिजित ज्या हॉटेलला थांबलेले आहे त्या हॉटेलमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षा जी आहे ती अलर्टवर आहे आणि आजच्या आंदोलनालाही नागपूर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा दिलेली आहे। आपण बघू शकतो याच हॉटेलमध्ये पहिल्या माळ्यावर अभिजित दिपके जे आहे ते थांबलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक फ्लोअरवर नागपूर पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। याच परिसरात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। आजचं जे आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी नोटीस अभिजित दिपके यांना बजावलेली आहे की शांतता भंग होणार नाही, आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, यासाठी ही नोटीस जी आहे ती या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरातलं आंदोलन, या आंदोलनात कोण सहभागी होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेलं हे शहर आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे शहर आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं हे शहर आहे। त्यामुळे आजच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला किती रिस्पॉन्स मिळतो, कोण सहभागी होतं, ज्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे ते येतात का, याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि आज अभिजित दिपके संविधान चौकात आंदोलन आहे, त्या आंदोलनातून काय बोलतात याकडेही लक्ष लागलेलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांनी आधीच नोटीस बजावलेला आहे की आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, परंतु काल जो हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे, चोख सुरक्षा आहे। अभिजित ज्या हॉटेलला थांबले त्या ठिकाणी पोलीस एस्कॉर्ट्स करत त्याला घेऊन आले या ठिकाणी आणि इथे सुरक्षा तैनात आहेत। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एक नॉर्मल नोटीस आहे, आम्ही सगळ्यांना जे देत आहे, जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना आम्ही देत आहे। त्याच्यामध्ये शांतता ठेवण्याची कोई आक्षेपार्ह आहे ना वक्तव्य ते बोलायची नाही असं आम्ही त्यांना एक नॉर्मल नोटीस बजावलेली आहे। आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त लावलेली आहे। संविधान स्क्वेअरमध्ये पण आम्ही प्रॉपर बंदोबस्त प्लॅन केलेली आहे आणि ते हॉटेल आहे त्याच्यामध्ये पण आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेली आहे।